वंदे मातरम. आता आम्ही श्रीरामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत आणि काल आम्ही या ठिकाणी फेसबुक लाईव्ह केलं होतं. श्रीरामपूर मध्ये हे जे सिग्नल दिसतात गेले अनेक वर्ष 7 ते 8 वर्षापासून सिग्नल बंद होते. ट्रॅफिक हवालदार या ठिकाणी त्यांचं कर्तव्य व्यवस्थितरित्या पार पाडत नव्हते. काल आम्ही फेसबुक लाईव्ह केल्यामुळे आज तातडीने प्रशासनाने त्याची दखल घेतलेली आहे. गोलप साहेब जे आहेत गोलप साहेब नगर परिषदेचे त्यांनी काल फेसबुक लाईव्ह आम्ही केलं. त्यानंतर त्यांची आम्ही भेट पण घेतलेली आहे. तर गोलप साहेब यांनी तातडीने लगेच कारवाई केलेली आहे. त्याच्यावरती प्रशासनाने दखल घेतली आणि सगळीकडचे सिग्नल देखील त्यांनी चालू केलेले आहे. ट्रॅफिक हवालदार या ठिकाणी अतिशय योग्य प्रकारे त्यांचे कार्य देखील करत आहे. दाखवून द्या इकडे सगळं श्रीरामपूरला बघा. प्रशासनाने काल आपण फेसबुक लाईव्ह घेतलं आणि आज लगेच त्यांनी दखल देखील घेतलेली आहे. आपल्या निर्भय महाराष्ट्र पार्टी अशा प्रकारचे कार्य करत आहे. बघा तिकडे पण दाखवून द्या, तेही सिग्नल चालू केलेलं आहे. झूम करून दाखवून. तर अशा प्रकारे निर्भय महाराष्ट्र पार्टी कार्य करत आहे आणि प्रशासनाने लगेच दखल घेतली. काल आम्ही फेसबुक लाईव्ह केलं. आता सगळीकडच्या चौकातील त्यांनी सिग्नल देखील चालू केलेले आहे. ट्रॅफिक हवालदार त्यांचं कर्तव्य व्यवस्थितरित्या बजावत आहे. त्यामुळे ट्रॅफिक हवालदार यांचे आभार मानूया आणि श्रीरामपूर येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री गोलप साहेब यांचे देखील आपण आभार मानूया. वंदे मातरम. तिकडे जाऊया आपण त्यांची मुलाखत घेऊया. ट्रॉफिक पोलीस आता ते का कर्तव्य बजावतात ना. दादा आपण त्यांना तिकडच्या लोकांना विचारू. लोकांच्या प्रतिक्रिया रिक्षा तिकडे विचारलं चालणार आहे. आपण अरे हे ना त्यांची निघायची घाई राहणार. आपण त्यांना विचारलं ना ते हे होणार. नाही आता एक मिनिट पलीकडे जाऊया आपण दादा. तिथून जाऊ आपण. तिथं रस्ता आहे ना. गाडी बघा. इथे जाऊया आपण पलीकडे. आम्हा गाडी पलीकडे जाऊ आपण विचारूया. दादांची मुलाखत घेऊया. दादा नमस्ते. नमस्ते. जरा आपली मुलाखत द्या. कसं वाटतंय आपल्याला ट्रॅफिक म्हणजे कधीपासून सिग्नल बंद होते या ठिकाणी? बरेच दिवसापासून बंद होते. काय ना मला बोलता नाही तेवढं चांगलं बरं वाटतं. सिग्नल चालू झाल्यापासून कसं वाटतं? बरं वाटतं. चांगलं वाटतं. इकडे कसं वाटतं चित्र? चांगलं वाटतं ना. धन्यवाद. सिग्नल चालू नव्हतं तेव्हा प्रॉब्लेम येत होते का? हा नाही एवढे नव्हते. थोडी गर्दी थोडेफार ऍक्सिडेंट वगैरे व्हायचे ना. आणि थोडंफार आता गर्दीमुळे आता सिस्टम वाटते ना तुम्हाला. आता एकदम व्यवस्थित आहे. काही अडचण दादा चला चला. दादा 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 हे आता आम्ही सिग्नल काल फेसबुक लाईव्ह घेतलं होतं. आता इथं सिग्नल चालू केले आहे. तर तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटतं. याच्या आधी ऍक्सिडेंट वगैरे बऱ्याच वेळेला झालेले आहेत आणि आता सकाळपासून आम्ही काल फेसबुक लाईव्ह केलं. गेल्या 7 ते 8 वर्षापासून इथे सिग्नल बंद होते. आज सकाळपासून जे चालू केलं तर आता तुम्हाला कसं व्यवस्थित वाटतं? ठीक आहे सर.
त्यांना रिक्षावाल्यांचं वगैरे. सर नमस्ते. काय रिक्षा इथं आता सिग्नल चालू केले आम्ही या ठिकाणी काल फेसबुकवर लाईव्ह केलं. तुमची प्रतिक्रिया सांगा फक्त. सांगा तुम्हाला कसं बोला बोला चांगलं वाटतं ना. गेल्या अनेक म्हणजे 7 ते 8 वर्षापासून इथलं पूर्ण सिग्नल बंद होतं. आम्ही काल या ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टीने आम्ही या ठिकाणी आलो, त्यांना चालू करण्यासाठी सांगितलं आणि आज प्रशासनाने एकदम चालू केलेलं आहे. म्हणजे होणारे अपघात वगैरे या ठिकाणी वाचवले जातात. टाकून द्या आता बघा चालू झालेलं आहे. आता तुम्ही बोला. दादा ठीक आहे. मॅडम मी फार वर्षापासून बघतोय, कधी सिग्नल चालतात कधी बंद असतात. आपलं जेव्हा मी फेसबुक लाईव्ह आलं 2 दिवस पहिले, त्या तुम्ही तिथे येऊन लोकांना सांगितलं तर आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. त्याच्यानंतर नगरपालिकेचा पण व्हिडिओ पाहिला, जेणेकरून तुम्ही तिथे गेले त्यांना सांगितलं तर आपला सिग्नल चालत नाही, त्याच्याने तात्काळ कारवाई करून सिग्नल चालू करण्यात आल्या. आणि आज बघतोय मी तर सगळं सिग्नल एकदम व्यवस्थित आणि चालू आहे आणि प्रत्येक जण आपल्या आपल्याकडे काम करतोय. तुमच्या कामाचं जेवढं करतो करावं तेवढं कमीच आहे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असं काम करत राहू तुमच्या तुम्हाला आम्ही धन्यवाद. लोकांना सवय हळूहळू होईल करतो बघ. हरिभाई फिनिश फिनिश ते झालं का नाही बघा. ओके ओके हो धन्यवाद धन्यवाद. ते धन्यवाद.